तर मित्रांनो, आमच्या इथे ना सुकलेली मासे विकायला आलेले आणि त्याच्यामध्ये होती सुरमई सुकलेली. आता ही नक्की सुरमई आहे काय आय डोंट नो, पण ती सुरमई बोललेले. तर ती मी घेऊन आलो. बोललो चला बघूया ट्राय करून कशी लागते. वाकटी वगैरे खाल्लेली, पण यावेळी थोडं काय ते वेगळं खाऊन बघूया. त्यासाठी मी आणली, साफ केली, चॉप केली. आता ती बनवत आहे. सुरुवातीला नॉर्मली ऑइल टाकून जिरा टाकला आहे, त्यानंतर अद्रक आणि लसूण असा ठेचून टाकला याच्यामध्ये. तोही असं परतून घेतो आहे. चॉप केलेला कांदा याच्यामध्ये ॲड केला आहे, त्यानंतर चॉप केली मिरची ॲड केली आहे, तेही मिक्स करून घेतो आहे. हे सगळं टाकल्यानंतर एक वाटण टाकलं आहे, त्याची मी डिटेल्समध्ये देईनच कॅप्शनमध्ये. वाटण ॲड केलं, मिक्स करून घेतो. थोडीशी हळद टाकतो याच्यामध्ये, टाकतो लाल तिखट, त्यानंतर टाकतो थोडंसं आगरीकोळी मसाला. हे सगळे मसाले ॲड करतो. थोडीशी धनिया जिरा पावडर टाकणार आहे. मिक्स करून घेतो. मसाला शिजवण्यासाठी थोडंसं पाणी ॲड करा, म्हणजे मसाला प्रॉपर शिजतो. त्यानंतर चॉप केला टोमॅटो ॲड करणार याच्यामध्ये, तोही मिक्स करून घेतो आहे. मीठ याच्यामध्ये यूज नाही करणार, कारण ऑलरेडी त्या मच्छीमध्ये खूप सारा मीठ असतो. टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घेतो. याच्यामध्ये पाणी ॲड करतो, जेवढं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करा, मिक्स करून घ्या. इथे ॲड करतो ती मच्छी. या मच्छीला मी गरम पाण्यामध्ये ॲड केली होती चॉप केल्यानंतर, कारण की त्याच्यामधला पूर्ण तो खारेपणा निघून जावा आणि थोडी सॉफ्ट व्हावी म्हणून. त्यानंतर याच्यामध्ये ॲड केल्यानंतर मिक्स करून घेतो आहे. आता झाकण ठेवून आपण जवळजवळ एक 10 ते 15 मिनटं लो मिडियम फ्लेमवरती ठेवणार आहोत, कारण का प्रॉपर तिला शिजून घ्यायची आहे, कारण का ती थोडी हार्ड असते, लवकर शिजत नाही. तर तुम्ही ट्राय करा, प्रॉपर शिजून घ्या आणि देन सर्व करा. एक नंबर लागते, मजेदार अशी चव येते हिला. मी खाल्ली पहिल्यांदा अशीवाली, वाकटी भारी लागते तिच्यापेक्षा, एवढं नक्की सांगेन. किंवा तुम्ही सुखा जो बागडा आहे तोही भारी लागतो. हिची पण टेस्ट ॲव्हरेज होती.